समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र व्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे. स्वामी संदेश आपण ऐकणारच आहोत, पण तत्पूर्वी स्वामींना काहीतरी सांगावंसं वाटतंय. स्वामी, किती गोड प्रेम, किती गोड धाम, किती गोड नाम समर्थांचे. किती गोड प्रेम, किती गोड धाम, किती गोड नाम समर्थांचे. किती गोड ध्यान, किती गोड मन, किती गोड नाम समर्थांचे. किती गोड नाम समर्थांचे. स्वामी भक्त हो, स्वामी महाराजांचं नाम आपल्या मुखात येतं म्हणजे नक्कीच आपण भाग्यवान आहोत. आपलं मागच्या जन्मीचं काहीतरी स्वामींशी घट्ट नातं असावं किंवा आपण काहीतरी पुण्य कमावलेलं असावं, म्हणूनच ह्या जन्मात आपली आणि स्वामींची भेट झाली. या गोष्टी कुणाच्याही आयुष्यामध्ये इतक्या सहज घडत नाही. त्यामुळे स्वतःच्या आयुष्याला, स्वतःच्या नशिबाला दोष देण्यापेक्षा स्वतःच्या नशिबाचा गर्व बाळगा की आपण स्वामी भक्त आहोत. तर असो, स्वामी महाराजांचं नाव ज्यांच्या मुखावर येतं त्यांच्या आयुष्याचं सोनं स्वामी महाराज स्वतः करत असतात. हा अनुभव नक्कीच तुम्हाला असेलच, पण तरीही स्वामींना आपण कधी कधी विसरतो. आपल्या संसाराच्या व्यापामध्ये स्वामींकडे आपण दुर्लक्ष करतो, पण तसं करता कामा नये. रोजच्या रोज आपल्या मुखातून स्वामींचं नाम हे निघायलाच हवं. बघा, सुरुवातीलाच आपण नामाचं महत्त्व जाणून घेतलं, त्यामुळे तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे. तुमच्यासमोर स्वामींच्या 3 माळा दिसत आहे, त्यापैकी एक माळ तुम्हाला निवडायची आहे आणि तुमच्यासाठीचा संदेश जाणून घ्यायचा आहे. कारण स्वामींचं नाम म्हटलं तर ह्या माळेवरच आपण जपत असतो आणि म्हणूनच स्वामी देखील आपल्याला जपत असतात. नामस्मरणाची ताकद खूप मोठी आहे, ती कधीच मोजता येत नाही, तर ती फक्त अनुभवता येते. तर तुम्ही तुमच्यासाठीची माळ निवडली असेल अशी मी आशा करते आणि याचा संदेश काय आहे तेही सांगते. बघा, ज्यांनी 1 नंबरची माळ निवडलेली आहे त्यांना स्वामी महाराज सांगतात, अरे बाळा, तुला दुःख का होते? अरे बाळा, तुला दुःख का होते? तुझ्या दुःखाचं मूळ कारण काय ठाऊक आहे का? तुझ्या दुःखाचं मूळ कारण काय ते ठाऊक आहे का तुला? नाही ना? तर मग बघ, आम्ही तुला सांगतो तुझ्या दुःखाचं मूळ कारण. काहीतरी सतत मिळण्याची आणि मिळवण्याची हाव तुझी वाढल्यामुळेच तुला खरं तर दुःख होत आहे आणि अपेक्षा करण्याची सवय तुला दुःखाकडे घेऊन जात आहे. म्हणून आम्ही तुला सांगतोय, हे अपेक्षांचं ओझं थोडं उतरवून ठेव आणि तुझी ही सतत काहीतरी मिळवण्याची हाव जी आहे ना, ती देखील कमी करण्याचा प्रयत्न कर. आणि ह्या दोनही गोष्टी तुला तुझ्या आयुष्यातून कमी करायच्या असतील तर त्या फक्त आमच्या दरबारातच साध्य होतात. म्हणून तू आमच्या दरबारात ये, आमचं नामस्मरण कर. जेव्हा तू आमचं नाम घेतो तेव्हा खऱ्या अर्थाने तुझा मोह हळूहळू सुटू लागतो, तुझ्या अपेक्षा कमी होऊ लागतात आणि आपोआप तुला सुखाची प्राप्ती होऊ लागते. सुख कशात आहे हे तुला कळू लागतं आणि खऱ्या अर्थाने तू आनंदी राहतो, समाधानी राहतो. जेव्हा तू तुझं चित्त आमच्या नामात गुंतवून ठेवतो ना, तेव्हा खऱ्या अर्थाने तुला समाधानाची प्राप्ती होते. या जगाला फसवू नकोस आणि या जगाकडून तू सुद्धा फसू नको, एवढं मात्र लक्षात घे. त्याकरिता तू आमचं चिंतन कर, आमचं नामस्मरण कर. अरे, ज्याला आमच्या नामाची ओढ त्याला नाही कशाची तोड. ज्याला आमच्या नामाची ओढ त्याला नाही कशाची तोड, त्याला नाही कशाची तोड. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी 2 नंबरची माळ निवडली आहे त्यांना स्वामी महाराज काय सांगतात बघूया. स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात, अरे, जो नामात राहतो त्याचा योगक्षेम आम्ही स्वतः वाहतो. जो नामात राहतो त्याचा योगक्षेम आम्ही वाहतो. आमच्या सानिध्यात येताच तुझ्या जीवनाचा, तुझ्या अंतःकरणाचा कायापलट झाल्याशिवाय राहणार नाही. तुला आमचं नाम घ्यायला सोवळं ओळं पाळण्याची गरज नाही रे. नियमधर्माचाही ओझं नाही, वेळेचं देखील बंधन नाही किंवा जागेची देखील चिंता नाही. तू जसा आहे तसा, जिथे आहे तिथे फक्त आमचं नाम घे. आम्हाला मात्र विसरू नकोस. अरे, तू आमचा अंश आहे आणि तू आम्हाला विसरला तर आम्हाला वाईट वाटतं रे. आम्हाला देखील आमच्या भक्तांची आठवण येते. म्हणून तुला सांगतोय, तू फक्त आमचं नाम घे, आमची एकदा आठवण काढ. पण हो, तुझ्या स्वार्थासाठी किंवा तुझ्या इच्छापूर्तीसाठी आमची आठवण काढ असं नाही बरं का. तुझ्या इच्छा, तुझ्या अपेक्षा,
तुझं सुख हे थोडा वेळ बाजूला ठेवून फक्त तुझं आमच्याशी नातं आहे एवढा विचार करून तू आमचं नाम घे आणि आमचाच बनून आमच्याकडे ये. मग बघ, आम्ही देखील तुला मिठीत घेऊ आणि तुझ्या पाठीवर हात ठेवून तुला एकच सांगू, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी पुढची माळ म्हणजे 3 नंबरची माळ निवडली आहे त्यांना स्वामी काय सांगतात बघूया. स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात, श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र. श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र. अरे, आमच्या दर्शनासाठी मंदिरात जाण्याची गरज नाही. जिथे आमचं नामस्मरण होत असतं त्या ठिकाणी आम्ही सदैव येत असतो आणि त्या ठिकाणी आम्ही वासही करत असतो. जो भक्त आमचं नाम घेतो अशा भक्ताला, त्याच्या मनाला आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला देखील आम्ही डोळ्यात तेल घालून सांभाळत असतो. जो सतत आमचं नाम जपतो त्याचे जन्मोजन्मांतरीचे वाईट कर्म आम्ही क्षणात भस्म करून टाकत असतो. तू घेतलेलं नाम आमच्यापर्यंत पोहोचतं आणि जेव्हा ते नाम आमच्यापर्यंत पोहोचतं तेव्हा आम्ही स्वतःच तुझ्याकडे चालत येतो. जो भक्त आमच्यासाठी 1 पाऊल टाकतो त्या भक्तासाठी आम्ही 100 पावले टाकतो आणि त्याच्याकडे जातो आणि कायमचं त्याचंच होऊन राहतो. इतकंच काय तर त्याची दुःख देखील आम्ही आमच्याकडे घेतो आणि त्याला हवं ते देण्यासाठी आम्ही स्वतः प्रयत्न करतो. कारण ज्याचा कोणी नाही त्याचा मी आहे. जिथे अंधार आहे तिथे प्रकाश देणारा मी आहे. जो हरला त्याला जिंकवणारा मी आहे. जो पडला त्याला उचलणारा मी आहे. ज्याला दृष्टी नाही त्याला ही सुंदर सृष्टी दाखवणारा देखील मीच आहे. सर्व कारण करता मीच आहे. सर्व कारण करता मीच आहे. म्हणून सतत आमचं नाम घे आणि आमचा होऊन जा. मग अशा वेळेस आम्ही देखील तुला अगदी विश्वासाने सांगू, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त, तुम्ही तुमच्यासाठीची माळ निवडलेली असेलच तर तुम्ही कुठली माळ निवडली होती हे कमेंट करून नक्की कळवा आणि आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला हे देखील कमेंटमध्ये नक्कीच सांगा. स्वामी महाराजांवर 100% अगदी 100%च्या पुढे जाऊनही ज्याचा विश्वास असेल त्याने कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा. कारण ज्याचा कोणीही नाही त्याची फक्त ही माय माऊली आहे. त्याची फक्त ही माय माऊली आहे. तर स्वामी भक्त हो, चला मग भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.